हा सर बोला ना. नमस्कार साहेब, कुठं हो की? नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. कुठं हो की? सर मी आहे इथेच आपल्या घरी निलंग्यात. हा, अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. हो. सर ते हा. पॅड आहेत म्हणलो की. कोणते पॅड? ऐकी. हो आहे ना. पण ते आता चिटकायचे उंदीर मध्ये मला काय वाटतं ते उंदीर त्याच्यावरून चालला पण तो काही चिटकून नाही राहिला. पण एक आणला होता मी तुम्ही ज्या दुकानातून सांगितलं होतं तिथे. हा 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 तर ते उंदीर त्याच्यावर आलाच नाही मग. हा 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 हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, बोला. ते आम्ही ते कपड्याचे येण्या जाण्याचे पैसे देणार ना बघा. का बरं हो? हा नाही ते 800त बसवायचंय. आम्हाला कोण बी पैसे देणार नाही पुन्हा. आम्ही 800 जमा केलोय. बर बर, ठीक आहे ठीक आहे. ते 800त बसवायचंय. आता ते पदरून घालावं लागते मला शेप. ते कसे घालायचे ते बघा ते तुम्ही. पदरून घाला, पॅन्टीच्या तिकडून घाला. आम्ही काय बर, म्हणलो का नाही. मनला लाव का? आम्ही काय बी म्हणणार. मनला लाव का तुम्ही तुम्हीच काही? म्हणला लाव. मग हॅलो. हा, बोला. तर मग आम्ही देणार नाही बघा. चालतंय चालतंय, आता घालतो पदरून. आता कसं आहे? पदरून घाला तिकडं मी तुम्हाला सांगितलं तसं बघा. ओके ओके ओके. तर ते पॅड पाहिजे का? नाही, हे झालंय म्हणाला की. नाही आहे ते 3 पॅड आहेत माझ्याकडे पण त्यातला एक जरा भास्कर भाऊ कडून नेला होता. ते हं. हलका निघाला बघा. एक्सपायर झालेला. मित्र असल्यामुळे मी काहीच बोलाय नाही त्याला. हा 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 मग गुपचूप आणलो मी बी. हा हा दुसरीकडून बी आणलो. हं, हं. आमच्या शिपाईच्या दुकानातून आणलो. त्याचा बी तसंच झालं. हे आमचे शिपाई बी काय लय शहाणा आहे. लय शहाणा आहे ते बी. एकदा एमपीएससीच्या पेपरला चाललो. हा, आता 1 डिसेंबरला हा, संभाजीनगरला. हा, हा. मग शिपाईचं दुकान आहे तिथं क्षीरसागर जनरल स्टोअर. कुठे? मग बसमधून बसायचं होतं मला इथं आपल्या इथंच चौकात. बर 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 बर. मग बसमध्ये बसायचं होतं. गाडी आली 12 वाजता. दुसऱ्या दिवशी पेपर होता. म्हणलं आपल्याला आज संभाजीनगरला जायला 6, 7, 10, 9 तर वाजतात बसनं होय की, बसलेलो. होय की, होय मी की. धावत पळत गेलो त्याच्या दुकानावर. हा, म्हणलं बाबू पेन दे रे. बॉल पेन दे ब्लॅक. दिला ना हा, त्यानं. मी हा, नेहमी चालून पाहतो. त्या दिवशी चालवलंच नाही. हा, मग मी गेलो दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट पेपरला गेलो सेंटरवर. संभाजीनगरच्या बाहेर लांब सेंटर होतं. हा. आणि ते सैनिकी शाळेचं होतं. होय की. आणि 10 वाजता पेपर होता. हा, मग मी ऐन वेळेला गेलो कारण आपला अभ्यास खूप झालेला होता. होय मग की. मी गेलो 9:30ला. ते पेपरच पेनच चालना सर. मी धावत पळत बाहेर आलो. त्या शिपायाला विचारलं बाबा इथं दुकान कुठे आहे? लांब आहे म्हणे. पण आपलं ते सकाळचं प्रॅक्टिस पळायची हा, ती होय की. कामात आली. असा धावत गेलो सर. डायरेक्ट 5 मिनिटात मी जवळजवळ 1-1.5 किलोमीटर पळालो. पेन घेतला तिकडून मी पळून राहिलो अजून. एक जण भेटला. मी म्हणलं तू कोण पळतो? तो म्हणे माझ्या बायकोचा पेपर आहे पेनच नाही म्हणे. एवढा हसलो बा मी तर. अरे म्हणजे म्हणलं पळ तुमच्या माझ्यासोबत तू बी आता. तो म्हणे तुमच्या माझ्याकडे पळणं होत नाही म्हणे. बरं एक मागून ऑटो आला. मग मी म्हणलं भाऊ ऑटो मध्ये बस. नाही म्हणे. त्याला काय वाटलं मग ते ऑटोवाला काय म्हणलं त्याला वाटलं हे परीक्षावाले पोर आहे. होय तो की. ऑटोवाला म्हणला तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे तेवढे द्या. हा. नसले तर देऊ बी नका. तरी बी हा कधी ऑटोतच बसा ना. त्याला म्हणलं बाबा तो हे 5 रुपये मी देतो पण ऑटोत बस. शपथ खोटं बोलणार नाही हे सत्य परिस्थिती आहे. बसला तो कॉलेजमध्ये आम्ही उतरलो गेटवर. मी दिले त्याचे पैसे 5 रुपये. मी बी दिले. 10 रुपये दिले ऑटोवाल्याला. मग मध्ये जाऊन बसलो. आल्यावर त्या शिपायाला एवढं झापलं. अरे म्हणलं तुझ्या साहेबाला फसवतो का म्हणलं. नाही नाही म्हणजे सर ते पेन आणून द्या वापस. अबे म्हणलं मी एमपीएससीच्या पेपरला गेलतो रे. अरे बापरे. एवढं बेकार असेल. आणि तुम्ही अजून मला ते कपडे न्यायचे आणि आणायचे पैसे मागून राहिले.
असं ते आमचं मग त्याच्याकडून बी पॅड आणलो होतो. ते पॅड बी काही काम नाही केलं. मग शेवटी आता तुम्ही जे सांगितलं होतं, हा. पहिले दोन्ही पॅड मी 74 रुपयाचे आणले होते. होय सॉरी. नंतर तुम्ही जे सांगितलं का ते हा. 35 रुपयाचंच आणलो मी. मग ते ऊन दीड तरी बी काही सापडलं नाही मला. मग एक दिवस सकाळी 5:30लाच उठलो मी. वाजायला लागलं की त्यानं जसं वाजायला, कारण 2 वेळेस मी त्याला जीवदान दिलं होतं. सोडून दिलतो मी. तर त्यानं एवढा पाईप कट करून टाकला. अक्षरशः त्या खालच्या रूम मध्ये पाणी चाललंय. कुठं बी पाणी चाललं. मी म्हणलं आता तर याला सोडतच नाही. म्हणलं 2 वेळेस जीवनदान दिलं तरी तो, म्हणजे मी काढलो का सर तो पायऱ्यानं पळत का टेरेसवर जायचा डायरेक्ट. आणि टेरेसहून कुठून येत होता तिथंच यायचा अजून. मी म्हणलं अरे काय करायचं. आता तो पायपातला पत असल्यामुळे तो सापडतच नव्हता. पैपात चालला का? पायपात चालला ना त्यानं हा. बेसिनच्या. मग मी एक दिवस 5:15ला उठलो. हा. 2-3 दिवस असंच परेशान केलं. म्हणलं आज याला उठवायचं. मी उठलो 2 दिवस सापडत नाही. एकदा असं मला आदल्या दिवशी झोपलो मी. आमची जोरू ते किचन मध्येच जाईना. बरं गेली तर ती आमची भांडे बी चोरू साहेब, आमची बी बायको तिथे किचन मध्ये जाय ना, तुम्हाला सांगितलं की. हा सांगितलं ना. हा. आणि दुसरी गोष्ट काय, ते सगळे भांडे हे ते धुतले बेडरूम मध्ये नेऊन ठेवावं लागत जाय आदल्या दिवशी संध्याकाळी. आता फोटो टाकू. मग असं झालं ऐका. येऊ का? आणि दुसऱ्या दिवशी अजून सकाळी एक मिनिट, व्हिडिओ कॉल करा जरा. व्हिडिओ कॉल.